नमस्कार विद्यार्थी मित्र. SYBSC मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हॅरिएबल्समध्ये एक्स्ट्रीम व्हॅल्यूज या टॉपिकवर आज आपण एक एक्झाम्पल बघतो आहोत. पहिल्यांदा आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूजमध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर लोकल एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काय असते ते समजून घेऊ. सपोज दॅट the function fxy and its first and second order partial derivatives are continuous throughout a neighborhood of a b and that f of x at a b is equal to 0 and f of y at a b is equal to 0. Further, if f of xx at AB is a, f of xy at AB is equal to b, f of yy at AB is equal to c, and AC minus b square is suppose d, then number 1, f has a local maximum value at AB if A is negative and AC minus B square is positive. Second, F has a local minimum value at AB if A is positive and AC minus B square is positive. Third, f has a saddle point at AB if AC minus B square negative. Fourth, test is inconclusive at AB if AC minus B square is equal to 0. Example number 1 बघा. Discuss the extreme values of the function f xy is equal to x raised to 4 plus y raised to 4 minus 4xy plus 1. So, derivative with respect to x, that is fx of xy is equal to x raised to 4th डेरिव्हेटिव्ह होणार 4x क्यूब, हे कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येणार इथं. 4xy डेरिव्हेटिव्ह होईल 4y, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट म्हणून. मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय दॅट इज एफ वाय ऑफ एक्स वाय. आता विथ रिस्पेक्ट टू वाय घेताना एक्स 0, वाय रेस टू 4 म्हणजे 4y क्यूब, 4xy विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेताना 4x, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज ऑफ कॉन्स्टंट. जर आपण एफ एक्स इज इक्वल टू 0 घेतलं आणि एफ वाय इज इक्वल टू 0 घेतलं, म्हणजे याला 0 मानलं, याला 0 मानलं, तर याला 0 मानू. 4x क्यूब मायनस 4y इज इक्वल टू 0 जर मानलं, 4ने डिवाइड करा, x क्यूब मायनस y इज इक्वल टू 0 होणार, हा y इकडे आणा, y इज इक्वल टू x क्यूब होणार, इक्वेशन 1. सिमिलरली जर आपण याला 0 मानलं, एफ वायला 0 म्हणजे याला 0 मानलं, 4y क्यूब मायनस 4x याला 0 जर मानलं, तर काय होईल, 4ने डिवाइड करा, y क्यूब मायनस एक्स होईल इज इक्वल टू 0. मग x एका बाजूला घ्या, x इज इक्वल टू वाय क्यूब होईल, इक्वेशन 2. फ्रॉम 1 and 2 वी गेट, समजा ही y ची किंमत x क्यूब जर या इथं ठेवली तर सेकंडमध्ये, हा x जसाच्या तसा, y ची किंमत x क्यूब आणि त्याचा क्यूब म्हणजे x रेस टू 9. हे इक्वेशन काय होईल, x रेस टू 9 मायनस x इज इक्वल टू 0 होईल. मग यातनं जर आपण x कॉमन काढला तर काय होईल, x रेस टू 8 मायनस 1 कंसात उरेल आणि हे इज इक्वल टू 0, म्हणजे सेपरेटली x इज इक्वल टू 0 येईल आणि x रेस टू 8 मायनस 1 इज इक्वल टू 0 येईल. आता आपल्याला
एक्स इज इक्वल टू 0 तर मिळालेलंच आहे, म्हणजे एक्सची एक किंमत तर मिळालेलीच आहे. ह्याला जर सॉल्व केलं तर एक्सच्या अजून पुढच्या किमती मिळतील. म्हणून आपण काय लिहिलं, फर्दर सॉल्विंग एक्स रेस टू 8 मायनस 1 इज इक्वल टू 0 ॲज फॉलोज. मग एक्स रेस टू 8 मायनस 1 इज इक्वल टू 0 ला मी असं लिहिलं, एक्स रेस टू 8 इज इक्वल टू 1. मग एक्स रेस टू 8 ला मी काय लिहिलं, एक्स स्क्वेअरचा फोर्थ घात, 4 इंटू 2 8. सो एक्स रेस टू 8 ला मी असं लिहिलं, एक्स स्क्वेअर रेस टू 4 इज इक्वल टू 1. दोघांचे फोर्थ रूट घेतले. सो टेकिंग फोर्थ रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. याचं फोर्थ रूट, याचं फोर्थ रूट. मग परत ह्याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1चं स्क्वेअर रूट जर घेतलं तर एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 येणार. आणि अशा रीतीनं एक्सच्या किमती मिळाल्या तुला. एक तर पहिली मिळाली होती 0, दुसरी मिळाली 1 आणि मायनस 1 हे याच्यावरून. आता आपल्याला व्हेन एक्स इज इक्वल टू 0 जर घेतली तर वायची किंमत किती काढायची. तर इथं वाय इज इक्वल टू एक्स क्यूब या इक्वेशनमध्ये एक्सची किंमत जर 0 ठेवली तर वाय इज इक्वल टू 0च होणार. म्हणजे फर्स्ट पॉईंट तुला मिळाला जेव्हा एक्स 0 वाय पण 0. सो 0 0. आता व्हेन एक्स इज इक्वल टू 1 तेव्हा वायची किती, तर वाय इज इक्वल टू एक्स क्यूब म्हणजे 1चा क्यूब म्हणजेच 1. सो एक्स इज इक्वल टू 1 तेव्हा वाय इज इक्वल टू 1. मग सेकंड पॉईंट तुला मिळाला 1 1. वेन एक्स इज इक्वल टू मायनस 1 ही फायनल किंमत उरली, ती जर ठेवली तर वाय इज इक्वल टू एक्स क्यूबमध्ये मायनस 1चा क्यूब जर लिहिला तर 1चा क्यूब मायनस 1. देअरफॉर थर्ड पॉईंट तुला मिळाला, वेन एक्स इज इक्वल टू मायनस 1 वाय ऑल्सो मायनस 1. तर क्रिटिकल पॉईंट्स म्हणतात यांना. द क्रिटिकल पॉईंट्स आर पहिला 0 0, दुसरा 1 1 आणि तिसरा मायनस 1 मायनस 1. आता आपल्याला फर्दर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचे. आपण पहिले डेरिव्हेटिव्ह काढलेले एफ ऑफ एक्स, आता त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. एफ ऑफ एक्सचं परत विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स होतं बघ 4x क्यूब मायनस 4y. मग याचं परत विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे एफ ऑफ एक्स एक्स, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह तू घेशील 4 त्रिक 12 एक्स स्क्वेअर आणि 4y विथ रिस्पेक्ट टू एक्स ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. म्हणून एफ ऑफ एक्सचं परत विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह झालं 12x स्क्वेअर. त्याला म्हणायचं ए. पुढं एफ ऑफ एक्सचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एफ ऑफ एक्स वाय म्हणजे काय, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. हे बघा एफ ऑफ एक्स, त्याचं म्हणजे याचं विथ रिस्पेक्ट टू वाय जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तर आता याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल आणि 4yचं डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 4. म्हणून एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मायनस 4. हे बघ एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मायनस 4 आलं आणि त्याला आपण म्हणणार बी. मग आता एफ ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह परत विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे. हे बघ हे इथं. मग एफ ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह परत विथ रिस्पेक्ट टू वायच घ्यायचं असेल तर यानं 4 त्रिक 12 हा 1 न कमी वाय स्क्वेअर आणि हे एक्सची टर्म आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वायच्या वेळेस ह्याचं डेरिव्हेटिव्ह होणार 0. म्हणून एफ ऑफ वाय वाय इज इक्वल टू 12y स्क्वेअर. एफ ऑफ वाय वाय इज इक्वल टू 12y स्क्वेअर आणि त्याला म्हणायचं आपण सी. आता पुढं ए सी मायनस बी स्क्वेअर हे असतं डी. हे बघा ए इथं ठेवला म्हणजे 12x स्क्वेअर. हा सी म्हणजे बघा सी 12y स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे मायनस 4चा स्क्वेअर आणि तो होतो 16. म्हणजे 12 इंटू 12 144 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 16 ही झाली डीची किंमत. आता आपल्याला प्रत्येक पॉईंटच्या वेळेस पडताळून बघायचं आहे
की या ए बी सी आणि डीच्या किमती काय येतात त्यावरून कुठं लोकल मॅक्सिमम, कुठं लोकल मिनिमम किंवा कोणता पॉईंट सॅडल पॉईंट आहे ते यावरून समजेल. आता बघा नंबर 1 ॲट पॉईंट 0 0. मग आपण 3 क्रिटिकल पॉईंट काढले, त्यातला पहिला होता 0 0. मग तो आपण चेक करू. एची किंमत बघ, ए इज इक्वल टू 12x स्क्वेअर. एक्सची किंमत या ठिकाणी 0 आहे. 0 × 12 दॅट इज 0. सो ए इज इक्वल टू 0 मिळाला. बीची किंमत तर -4 आहे, तिथं एक्स नाही वाय नाही, त्यामुळे डायरेक्ट -4च राहील. सीची किंमत काढ. सी 12y स्क्वेअर. मग वायच्या जागी 0 ठेवला, परत प्रॉडक्ट 0 आला. आणि डीची किंमत ए सी -बी स्क्वेअर. ए किती 0, सी किती 0, मायनस बी स्क्वेअर किती -4चा स्क्वेअर, -4चा स्क्वेअर प्लस 16. अशा रीतीनं -16 होणार. म्हणजे ए सी -बी स्क्वेअरची किंमत निगेटिव्ह आली. मग आपण असं लिहिलं होतं, इफ ए सी -बी स्क्वेअर निगेटिव्ह देन एफ हॅज ए सॅडल पॉईंट ॲट 0 0. म्हणून मिळालेला हा 0 0 पॉईंट सॅडल पॉईंट झाला. आता आपण सेकंड पॉईंट 1 1ला चेक करू. ह्यामध्ये एची किंमत काढू, बीची किंमत काढू, सीची किंमत काढू, डीची म्हणजे ए सी -बी स्क्वेअरची किंमत काढू, तरच आपल्याला त्याचं नेचर काढणार आहे. ए म्हणजे 12x स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर, 12 × 1 दॅट इज 12. ए इथं तर पॉझिटिव्ह आला. बीची किंमत तर -4 आहे. सी होता 12y स्क्वेअर म्हणजे वायची किंमत 1, 1चा स्क्वेअर 1, 12 × 1 दॅट इज 12. सो सी इज इक्वल टू 12. मग यावरून डी काढा. ए सी -बी स्क्वेअर आहे. अशा रीतीनं एची किंमत 12, सीची किंमत 12, बी हे निगेटिव्ह साईन बाहेर आणि बीची किंमत कंसात -4चा स्क्वेअर. सो 12 × 12 144 -4चा स्क्वेअर 16. ही वजाबाकी केली 128 येते, ती येते पॉझिटिव्ह. म्हणजे ए सी -बी स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, हे लक्षात ठेव. ए पण पॉझिटिव्ह आहे, ए सी -बी स्क्वेअर पण पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ एफ हॅज ए लोकल मिनिमम व्हॅल्यू ॲट 1 1. मग मिनिमम व्हॅल्यू काढूया आपण. मूळ फंक्शनमध्ये जिथं जिथं एक्स तिथं तिथं आपण 1 ठेवणार, वाय तिथं पण 1 ठेवणार. सो मूळ फंक्शन असं होतं x⁴ प्लस y⁴ मायनस 4xy प्लस 1. मग x⁴ म्हणजे 1⁴ प्लस y⁴ म्हणजे 1⁴ मायनस 4x1 y1 आणि हा प्लस 1. 1⁴ 1, 1⁴ 1, 4 × 1 × 1 -4 आणि हा प्लस 1. मग 1 2 3 -4 सबट्रॅक्शन इज -1. ही झाली मिनिमम व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन ॲट 1 1. आता आपला तिसरा पॉईंट आहे ॲट पॉईंट -1 -1. क्रिटिकल पॉईंट 3 काढले होते, त्यातला हा तिसरा. एची किंमत काढूया. ए 12x स्क्वेअर आहे, 12 × एक्सचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर, -1चा स्क्वेअर शेवटी प्लस असतो, प्लस 12 मायनस बी. या बीची किंमत तर -4 आहे. सीची किंमत काढू. 12y स्क्वेअर आहे, वायची किंमत -1 ठेवली, मायनसचा स्क्वेअर प्लस 1, 12 × 1 दॅट इज 12. मग ए सी काढून घेऊ. ए 12, सी 12, मायनस हे मायनस, बीचा स्क्वेअर म्हणजे -4चा स्क्वेअर. मग 12 × 12 144 मायनस -4चा स्क्वेअर 16. अशा रीतीनं परत 144 - 16 येतं 128, ते येतं पॉझिटिव्ह. मग ए पॉझिटिव्ह आहे, ए सी -बी स्क्वेअरसुद्धा पॉझिटिव्ह आहे. सो एफ हॅज ए लोकल मिनिमम व्हॅल्यू ॲट -1 -1. मिनिमम व्हॅल्यू काय -1⁴ -1⁴. आपण मूळ फंक्शनमध्ये किमती भरतोय बरं का. -4 × -1 -1 x
वाय असं मूळ फंक्शनमध्ये होतं +1. मग -1चा फोर्थ पॉवर +1, -1चा फोर्थ पॉवर +1, मायनस इंटू मायनस प्लस दिस -4 हा +1. मग परत 1 2 3, 1 + 1 + 1 that is 3, -4, so -1. So minimum value -1. धन्यवाद.